सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। आज राज्यभरात तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह साजरा केला जातो। 19 फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाल्यानंतर आता आज 21 मार्च रोजी शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी केली जाणार आहे। शिवसेना याआधी तिथीनुसार शिवजयंती साजरी करत होती, पण आता हीच शिवजयंती गेल्या काही वर्षांपासून मनसे दणक्यात साजरी करताना दिसतंय। शिवाजी पार्कमध्ये महाराजांच्या पुतळ्यावर मनसेच्या चित्रपट सेनेकडून हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। मनसेकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे। त्यामुळे आज मनसेने आजच्या शिवजयंतीची जोरदार तयारी केलेली आहे। अगदी तांत्रिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर खुद्द मनसेकडूनच या संदर्भातलं चित्रीकरण करण्यासाठी म्हणून मल्टी कॅम सेटअप लावण्यात आला आहे आणि शिवाजी पार्कमध्ये तिथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। शिवाय आता क्षणाला किल्ले शिवनेरीवरती जर आपण पाहिलं तर मनसेचे नेते खुद्द अमित ठाकरे हे तिथे दाखल झालेत। त्यांच्या उपस्थितीत वेगवेगळे कार्यक्रम जे ते पार पडणार आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार होणारी आजची ही जयंती मनसेकडून जोरदार साजरी केली जाणार आहे। आणि थेट शिवाजी पार्कमधून आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। प्रणालीकडे आपण जाऊयात। प्रणाली, आज तिथीनुसार शिवजयंती जी आहे ती मनसे साजरी करणार आहे, कशा पद्धतीने आजचा कार्यक्रम असेल? विशाल, मी सध्या मुंबईच्या शिवाजी पार्कवर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या मैदानावर आहे, जिथं तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकताय छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या इथे आपण पाहतो आहोत की सगळी सजावट करण्यात आलेली आहे। अतिशय सुंदर अशी आरास करण्यात आलेली आहे। अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आजचा, कारण आजच्या दिवशी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते। मनसेच्या वतीनं अतिशय जय्यत तयारी इथं करण्यात आलेली आहे आणि सगळे आयोजक आपल्याबरोबर आहे। आपण त्यांच्याकडून सगळ्यांकडून जाणून घेणार आहोत। अमेजी, खरं तर दरवर्षी हा दिवस साजरा होतो, परंतु यावर्षी काही अडथळे येत होते। आता सगळे ते अडथळे पार करून पुन्हा सगळी जय्यत तयारी झालेली आहे, काय सांगाल? मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी आम्ही शिवाजी पार्कच्या शिवतीर्थावर आम्ही एका जल्लोषात आणि जोशात साजरी करतो। तोच जोश तुम्हाला आज प्रत्येक महाराष्ट्र सैनिक आणि महिलांकडे तुम्हाला दिसेल। आणि थोड्याच वेळामध्ये सन्माननीय राजसाहेबांचं देखील आगमन होईल या ठिकाणी। त्याच्यानंतर शर्मिला यांनी देखील येतील आणि ढोल ताशांचं पथक, लेझिमचं पथक, रांगोळी सगळ्या ठिकाणी काढलेली आहे। सनी चौघडे वाजतायत, फुलांची सजावट केलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरवरून पुष्पवृष्टी देखील करण्यात येईल। शालीने, तुम्ही सांगा, राजकारण होतं या संपूर्ण दिवसाचं सुद्धा। आज सुद्धा काही प्रमाणात अडवणूक करण्यात आली होती। जी बाईक रॅली काढण्यात आली आहे तिला विरोध करण्यात आला होता, काय सांगाल? आजच्या दिवशी सुद्धा राजकारण होतं, काय तुमची प्रतिक्रिया? दुर्दैव आहे की आपण कोणाची जयंती साजरा करतोय तर आपण आपल्या महाराजांची जयंती साजरा करतोय आणि तिथी अनुसार आपण जे सण म्हणून साजरा करतोय त्याच्यामध्ये लोक राजकारण करतायत। पण काय नवल नाही वाटत आहे, कारण आज तुम्ही काल आम्ही सगळी तयारी करताना जेव्हा आपण महाराजांचं जे पुतळा नीट करत होतो, साफ करत होतो, तुम्ही त्याचं हालत बघा कसं ठेवलेलं आहेत। म्हणजे तुम्ही काही कारणास्तव आपला प्रणालीशी संपर्क तुटलेला आहे। पण प्रणाली, जसं मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होती त्यावरनं तरी एक लक्षात येत आहे, बाईक रॅली पण होणार। आमचं जे काय जसं आम्हाला सण साजरा करायचंय, कारण ही जयंती शिवजयंती आमच्यासाठी मोठं सण आहे जे आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि आम्हाला कोणी थांबवू शकत नाही। आपण पाहतोय की दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात मनसे साजरा करत असते, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा मनसे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे। ठिकठिकाणी तर मनसे आजचा हा तिथीनुसार पार पडणारा शिवजयंतीचा उत्सव अगदी जोरदार साजरा करत आहे। शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरती हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी केली जाणार आहे। थोड्याच वेळात ढोल ताशांच्या गजरामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सहपरिवार तिथे स्वागत केलं जाईल आणि किल्ले शिवनेरीवर देखील खुद्द मनसे नेते अमित ठाकरे हे तिथं काही कार्यक्रम पार पाडण्यासाठी तिथं उपस्थित झालेले आहेत।